पत्नीच्या मनाची स्थिती देखील ऐका। जेव्हा पती तिला साथ देत नाही तेव्हा कुटुंबातील प्रत्येक लहान मोठा सदस्य तिला अपमानित करतो। नवऱ्याच्या आधाराशिवाय ती फक्त घरची नोकर बनते। नवऱ्याची साथ नसेल तर बायकोला ते घर एखाद्या अनोळखी वस्तीपेक्षा कमी वाटत नाही। सासरचे लोक जेव्हा तिला वेगवेगळ्या गोष्टी बोलतात तेव्हा ती आतून गुदमरते, कारण ना तिचा नवरा तिच्या हक्कांबद्दल बोलतो ना तिला बोलू देतो। मग ती हळूहळू खचून जाते आणि यामुळे तिला ना स्वतःकडे लक्ष देता येते ना मुलांकडे। म्हणून मी सर्व भावांना विनंती करतो की तुम्ही ज्या मुलीला लग्न करून घरी घेऊन येत आहात तिच्या पाठीशी उभे राहणे पण जरुरी आहे। जर तुमच्या कुटुंबातील सदस्य बरोबर असतील तर तुम्ही कुटुंबातील सदस्यांच्या बाजूने बोलू शकता, तर मग तुमची पत्नी बरोबर असेल तर तुमच्यात पत्नीच्या वतीने बोलण्याची हिंमत तुमच्यात पाहिजे। ती मुलगी आपले घर आणि अंगण सोडून तुमचा उंबरठा सजवण्यासाठी येते आणि जर तुम्ही तिचे मन उद्ध्वस्त केले तर तुमचे आयुष्यही उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही। तुमच्या पत्नीचा आदर करा आणि जेव्हा बायको बरोबर असेल तेव्हा तिच्यासोबत उभे राहा। सहमत असाल तर कमेंटमध्ये येस लिहा। अशा छान कथांसाठी नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा।